बाणेरघट्टापासून जवळ असणाऱ्या सीआरपीएफच्या श्वान प्रशिक्षण केंद्रात, जिथे अतिरेकी विरोधी कारवायांसाठी खास श्वानांना म्हणजे कुत्र्यांना लष्करी प्रशिक्षण दिलं जातं. हे प्रशिक्षित श्वानांचं प्रात्यक्षिक आम्हाला बघायला मिळालं कारण माझा मेहुणा IPS वैभव निंबाळकर यांच्यामुळे, कारण सध्या तो सीआरपीएफच्या DIG पदावरती कार्यरत आहे. या श्वानांना लहानपणापासून ट्रेनिंग दिलं जातं, जसं आर्मी ट्रेनिंग असतं ना अगदी तसं. प्रत्येक श्वानाचा एक हँडलर म्हणजे मुख्य ट्रेनर असतो. या ट्रेनरचाच फक्त श्वान ऐकतो. Few of these dogs, sir, we have trained them in non-verbal commands also. So only with the ishara of the eyes of the handler, it takes various commands. भारी गोष्ट म्हणजे जर अतिरेकी हल्ला झाला किंवा प्रत्यक्ष लष्करी चकमकीमध्ये थेट शत्रूवर हल्ला करण्याचं ट्रेनिंग या श्वानांना दिलं जातं. कशा पद्धतीने ते थेट हल्ला करतात ते आम्हाला बघायला मिळालं. स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता हे श्वान स्वतःला युद्धभूमीत झुकून देतात. त्यासाठी तयार करण्यासाठी प्रत्येक श्वानाला 1.5 वर्षाचं कठोर प्रशिक्षण दिलं जातं. शत्रूवर हल्ला करण्याबरोबरच जमिनीत पुरलेले माईन, RDX, दारुगोळा या श्वानांना शोधून काढता येतो. बऱ्याच वेळा हे श्वान आपल्या सैनिकांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतः माईनवर जाऊन बसतात. असे अनेक श्वान नक्षलविरोधी कारवायांमध्ये शहीदही झाले आहेत. या प्रत्येक श्वानाची शरीरयष्टी इतकी काटक होती की त्यांचं हे डेडिकेशन बघून सुद्धा हे आपल्या देशाचे रक्षकच आहे असं अभिमानाने वाटलं.